नमस्कार, मी बोलते नंदिनी अंकोलेकर। मी आज तुम्हाला दाखवणार आहे टेंडर कोकोनट डोसा। चला तर बघूया आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते। ह्याच्यात आपण उडदाची डाळ नाही वापरत, ज्यांना उडदाच्या डाळीचा त्रास होतो त्यांच्यासाठी खूप चांगला डोसा आहे, तर तुम्ही नक्की करून बघा। टेंडर कोकोनट करण्यासाठी लागणारं साहित्य, हा मी इडलीचा राईस घेतलेला आहे। हा इडलीचा राईस याचा मार्केटमध्ये मिळतो, या साधा कुठला जाडा तांदूळ वापरला, फक्त जुना तांदूळ वापरला तर चालेल। हा इडलीचा राईस मी ह्या कपाने 2 कप घेतलेला आहे हा, आणि अर्धा कप याच कपाने मी अर्धा कप जाडे पोहे, आपले जे कांदा बटाटा पोहे करतो ते पोहे घेतलेले आहेत, आणि अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे। आणि आता त्याच्यासाठी कोवळं नारळ लागणार आहे, म्हणजे आपलं सहाय असतं त्याच्यातलं जास्त पातळ ना जास्त जाड ना असं नारळ घेतलेलं आहे। एक छोटा नारळ आणलेला होता, त्याच्यातलं एवढं खोबरं मला मिळालं आणि एवढं पाणी मिळालं, तर या पाण्यामध्येच आपण वाटायचं आहे। आता हे सगळं मी आधी 3 तास भिजवून ठेवलेलं आहे, ते तुम्हाला मी भिजवलेलं दाखवते। हे बघा, पोहे, साबुदाणा आणि तांदूळ हे 3 ते 4 तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत। आता आपण हे सगळं मिक्सरला वाटायचं, आणि वाटतानाच त्याच्यामध्ये खोबरं आणि नारळाचं पाणी वापरायचं। चला तर आता आपण वाटायला घेऊया, हे सगळं आपण वाटायला घेऊया। वाटताना आपण ते खोबऱ्याचं जे पाणी मिळालेलं आहे ते वापरायचं, आणि ते जर संपलं तर साधं पाणी वापरलं तरी चालेल। आता तुम्हाला मी वाटून दाखवते। मी चांगलं वाटून घेतलेलं आहे, असं बारीक घ्यायचं जरा, आणि नारळाचं पाणी वापरलं आणि साधं पाणी वापरलं तरी चालेल। आता एका भांड्यात काढून घेते मी, अशा रीती मी सगळं पीठ तयार करून दाखवते तुम्हाला। मी याच्यात एक खोबरं पण टाकते, जे आपल्या शाळाबरोबर आलेलं असतं ते खोबरं पण टाकते, आणि आता बाकीचं तांदूळ, साबुदाणा आणि पोहे परत त्याच्यामध्ये मिक्स करून टाकणार। मीठ आत्ता टाकायचं नाही, हे करताना आपण साधारणपणे आदल्या दिवशी रात्री करायचं। जर आपल्याला उद्या करायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री हे सगळं तयारी करून ठेवायचे, आणि मग ते 8 तास फर्मेंट करायला ठेवायचं। सगळं पीठ माझं वाटून झालेलं आहे, हे इतपत पातळ ठेवायचं। आता हे पीठ आपण मीठ न टाकता 8 तास झाकून ठेवायचं, मग ते आपल्याला डोश्यासाठी वापरण्यास योग्य होणार आहे। टेंडर कोकोनटच्या डोश्यावर लागणाऱ्या चटणीचं साहित्य, ही 1 वाटी मी डाळव्या घेतलेला आहे, 2 ते 3 सुक्या मिरच्या घेतल्या, आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। छोटासा चिंचेचा गोळा घेतलेला आहे, 2 लसूण, 3 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, आणि चवीनुसार मीठ। आता हे आपण पहिल्यांदा मिक्सरमध्ये फक्त पावडर करून घ्यायचे, नंतर पाहिजे तसं पाणी टाकून ॲडजस्ट करायचं। तर पहिल्यांदा मी पावडर करून आणली, आता परत थोडंसं पाणी टाकून मग आपण परत फिरवून घ्यायचं, म्हणजे पाहिजे तेवढं आपलं पातळ करता येते। झाली चटणी तयार आपली तयार। आता काचेच्या भांड्यात काढून घेते मी, आणि वरती फोडणी द्यायची त्याला, राई, जिरं आणि कढीपत्त्याची। राई, जिरं, कढीपत्त्याची मी फोडणी तयार केली आहे, ती फोडणी देतात। झाली आपली चटणी तयार। डोश्याचं पीठ आपलं तयार झालं आहे, आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं आणि ढवळून घ्यायचं। आणि हे डोसे आहेत ना, आपण पसरवायचे नसतात, त्याचे नुसतेच टाकायचे। आता तुम्हाला मी दाखवते ते टाकताना। एकदम सोपे डोसे आहेत, उडदाच्या डाळीचा ज्यांना त्रास होतो त्यांना खूप चांगले डोसे आहेत। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा। आता डोसा टाकताना दाखवतो तुम्हाला। आपण ठेवला मी हा डोसा, नुसता आपण असा टाकायचा, थोडासा पसरवायचा, जास्त पसरवायचा नाही, आणि झाकून ठेवायचं। गॅस मीडियम ठेवायचा। 2 मिनिटांनी झाकण काढून बघायचं, हे वरतं जरा ड्राय झालं की मग आपण परतवायचं। आता आपण परतवूया। दोन्ही बाजूने शेकायचं चांगलं, आणि चटणी बरोबर सर्व करायचं। चला तरी तुम्हाला चटणी बरोबर सर्व करताना दाखवतो।